योद्धा न्यूज मराठी. महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला तडा. आझाद मैदानावर आता लाडक्या बहिणी करणार मुंडण. समग्र शिक्षा आंदोलनाचा 57 दिवस. सरकारला प्रतीक्षा आंदोलनकर्त्यांच्या मरणाची. मुंबई प्रगतिशील. महाराष्ट्रात महिला पहिल्यांदाच मुंडन करणार असून ही स्थिती खुद्द राज्य सरकारने शिक्षण विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आणली आहे. 9 मार्च 2026 पासून राज्यातील समग्र शिक्षा अभियानाचे 3000चे वर कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत असून यापूर्वी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 20 एप्रिल रोजी पुरुषांनी मुंडन आंदोलन केले आहे. आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर सरकार आंदोलनकर्त्यांची दखल घेणार का, असा प्रश्न आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. देशात लाडक्या बहिणी व महिला आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना प्रगतिशील महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपल्या रास्त मागण्यासाठी 56 दिवस उपोषण व इतर आंदोलन करावे लागत आहे. उन्हाच्या तडाख्यात 56 दिवसाच्या आंदोलनानंतर सुद्धा एकाही मंत्र्याने दखल घेतली नसल्याने नाईलाजाने कर्मचाऱ्यांनी महिला मुंडण आंदोलनाचा इशारा दिला आहे. 7 तारखेपर्यंत सरकारने नियमित करण्यासंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास 8 मे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व महिला कर्मचारी मुंडन करणार असल्याचे निवेदन शासनास सादर केले आहे. मागील 20 ते 25 वर्षापासून शासन सेवेत कायमच्या प्रतीक्षेत असलेले समग्र शिक्षा अभियानाचे 3000वर कर्मचारी 9 मार्चपासून 3000वर कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन करत आहे. विशेष म्हणजे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दिव्यांग विभागातील अर्ध्या कर्मचाऱ्यांना 2024 मध्ये सेवेत नियमित करण्यात आले. एकाच अभियानातील अर्धे कर्मचारी कायम व सेवाज्येष्ठ कर्मचारी कंत्राटी असल्याने राज्यात असंतोषाचे वातावरण आहे. सन 2001 पासून समग्र शिक्षा अभियान सुरू झाले. त्याचवेळी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, लेखा, MIS कोऑर्डिनेटर, इंजिनियर, जिल्हा समन्वयक, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विविध पदावर असणारे कर्मचारी अशी अनेक पदे 6-6 महिन्यांच्या करारावर व मानधन तत्वावर भरली गेली होती. गत 20 ते 25 वर्षात प्रत्यक्ष सेवेदरम्यान तब्बल 257 कर्मचारी विविध कारणाने मृत्युमुखी पडले. आंदोलनाचे 56 दिवस. सरकारचे लक्ष आपल्या मागणीकडे वेधण्यासाठी कधी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री यांचेकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली, कधी रस्ता रोको, वृक्ष चढाई, थाळीनाद, पुरुषांचे मुंडण आंदोलन, तर कधी गाण्यांच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचे काम केले. 56 दिवसात अनेक खासदार, आमदार, विविध पक्ष व संघटनाचे नेते आझाद मैदानावर आले. मात्र मंत्रिमंडळातील एकही मंत्री आझाद मैदानावर फिरकले नाही हे विशेष. मुख्यमंत्र्यांनीही केले नेतृत्व. विरोधी पक्षात असताना भाजपमधील सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांनी 2008 पासून समग्र शिक्षा आंदोलनाचे नेतृत्व करत तत्कालीन सरकारवर आसूड ओढले. आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये कायम करण्याचे अभिवचन 2012 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 2025 मध्ये हिवाळी अधिवेशन आंदोलन दरम्यान स्वतः मुख्यमंत्री यांनी कर्मचाऱ्यांचे उपोषण सोडण्यासाठी कायमचे आश्वासन दिले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी.